जसंही आपल्या हातामध्ये फ्री इंटरनेट आलेलं आहे तेव्हापासून तरुणांच्या इतक्या वीर्यविकारांच्या समस्या आणि धातू दौर्बल्यतेच्या समस्या वाढलेल्या आहेत की गणती नाही. अनेक तरुणांचे मॅसेज येतात की सर मी भरपूर हस्तमैथून करायचो, दररोज करायचो, दिवसातून 2दा 3दा करायचो. आता त्याच्यामुळं काय झाले, माझ्यावरती साईड इफेक्ट सुरू झालेले आहेत. आता हस्तमैथून करण्याची गरज नाही आहे. आपोआप स्वप्नामध्ये वीर्यपात होतो आहे किंवा नुसते कामुक विचार जरी मनामध्ये आले तरीसुद्धा चिकट पाणी येऊन नंतर वीर्यस्राव होतो आहे. आता पॉर्न बघण्याची गरज नाही आहे. आता इरेक्शनसुद्धा येत नाही. कॉन्फिडन्स राहिला नाही. लग्न करण्याची इच्छा होत नाही. असं वाटत नाही की लग्न जर केलं तर पत्नीला संतुष्ट करेल की नाही. गर्लफ्रेंडने जर बोलवलं तर जायची हिंमत होत नाही. तिला अंगाला हात लावला तर लगेच डिस्चार्ज होत असते. वीर्यविकाराच्या समस्या आहेत. शुक्राणूची कमतरता आहे. मूलबाळ होत नाही आहे. कॉन्फिडन्स राहिला नाही आहे. शीघ्रपतन होते आहे. पत्नी संतुष्ट होत नाही. पत्नी चिडचिड करत आहे. असे मॅरिड किंवा अनमॅरिड अनेक तरुणांच्या अनेक समस्या आहेत आणि त्याच्यावरती त्यांना असं वाटतं काहीतरी क्विक सोल्युशन द्यावं. परंतु बंधूंनो, त्याचं क्विक सोल्युशन नसते. जर ती समस्या येण्यासाठी जर तुम्ही भरपूर चुकीचे काम केले असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी भरपूर चांगले कामं करावे लागत असतील. तर यावरती मी तुम्हाला एक आयुर्वेदिक औषधाचा उपाय सांगणार आहे आणि भरपूर लोकांना चांगला रिझल्ट आलेला आहे. स्वानुभूत उपाय आहे, तोच मी तुम्हाला सांगणार आहे. तर आयुर्वेदामध्ये अमृत रसायन म्हणजे आवळ्याला म्हटलं गेलेलं आहे. आवळा हा शरीरातल्या भरपूर आजारावरती चालतो. मुख्यतः वीर्यविकारावरती. आपल्या शरीरामध्ये वाढलेली उष्णता त्याच्यामुळे वीर्यस्राव होतो आहे. आपल्या कमजोर झालेल्या वीर्यनाड्या त्याच्यामुळे धातू दुर्बलता आलेली आहे. वीर्य शरीरामध्ये तयार होत नाही किंवा झालं तरी क्वालिटी बाज नाही आणि झालं तरी ते शरीरामध्ये स्टोअर राहत नाही. शीघ्रपतन, स्वप्नदोष किंवा कामुक विचारांनीच बाहेर येत आहे. अशा अनेक वीर्यविकाराच्या, धातू दुर्बलतेच्या, शरीराच्या अशक्तपणाच्या, हस्तमैथुनाच्या, साईड इफेक्टच्या अनेक समस्या आहेत. मी त्या समस्यांचं नाव घेऊ शकत नाही, इतक्या समस्या आहेत. त्यामुळे मी काही मोजक्या बोललेलो आहे. तर त्यासाठी हे औषध अत्यंत उपयोगी आहे. तर काय करायचं, साधं सिंपल आहे. 100 ग्रॅम आवळा चूर्ण घ्यायचा आहे. त्यामध्ये 60 ग्रॅम आपली जी औषधी साखर असते, मिश्री, भागेवाली मिश्री, तिचं चूर्ण करायचं आहे. मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आवळा चूर्ण तर मार्केटमध्ये तयारच मिळत आहे. त्यामध्ये 40 ग्रॅम आपली जी भाजीमध्ये हळद टाकतो आपण, घरची असेल तर खूप चांगली अशी विश्वातू शुद्ध हळद त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे. ते चूर्ण एकदम बारीक हलवून पूर्णपणे मिक्स करायचं आहे आणि एका काचेच्या हवाबंद शेशीमध्ये भरून ठेवायचं आहे. आता ते 200 ग्रॅम चूर्ण झालेलं आहे. रात्री झोपण्याच्या अगोदर 1 गिलास साधं थंड पाणी घ्यायचं आहे. 1 चमचाभर त्या पाण्यात टाका किंवा तोंडामध्ये टाका आणि पाठीमागून पाणी प्या आणि अशा प्रकारे हे चूर्ण तुम्हाला रिझल्ट देईल वीर्यविकारावरती. आणि त्यासोबत काही नियम वगैरे आहेत. काय करायचं आहे, आंबट